तुम्ही आजच्या महाराष्ट्राला, आजच्या पिढीला हे सांगितलं पाहिजे, कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा अद्भुत माणूस काय होता? नाही, हा फार म्हणजे तो एक चमत्कारच होता, चालता बोलता चमत्कार. हा माणूस म्हणजे एकतर कर्मठ कुटुंबात जन्माला आलेला, जैन कुटुंबामध्ये, परंतु त्याच्या जीवनातला एक पहिला चमत्कार. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक घटना अशी घडते निखिल, की ज्यामुळं त्याचं जीवन पालटून जातं. हा माणूस त्या काळात सबंध सामाजिक क्रांतीचं, सामाजिक सुधारणांचं एक केंद्रबिंदू झालेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या प्रभावाखाली आला. या शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जे काम केलं हे फार मोठं काम होतं, फार मोठं. आणि त्या कामामध्ये हा माणूस घडला. त्यामुळे भाऊराव पाटील हे आउट अँड आउट शाहू महाराजांच्या या विचाराचे प्रॉडक्ट झाले. आणि त्यांनी मग शाहू महाराजांनी 18 पगड जातीसाठी 18 वसतिगृह काढली. या माणसानं काय करावं? 18 पगड जातीसाठी एकच वसतिगृह काढण्याचा एक नवा पायंडा पाडला. आणि तो या देशातला सर्वात महत्त्वाचा होता, की ज्या वसतिगृहाचं नामकरण करण्यासाठी साक्षात महात्मा गांधींना सातारला यावं लागलेलं आहे. महात्मा गांधींनी त्यावेळेला त्या वसतिगृहाचं, मला असं वाटतं, आणि त्यांनी रयत शिक्षण संस्थेची जी स्थापना केली ती अस्पृश्य विद्यार्थ्यांना घेऊन केली. एका हरिजन विद्यार्थ्याला घेऊन केली. आणि तो एक विद्यार्थी तर त्यातला आमच्या इस्लामपूर, सांगली जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणाहून त्यांनी उचलून नेला. त्याला पडवीत बसावं लागत होतं. त्यांना ते आगळं दृश्य वाटलं. अरे असं कसं हे, जाकीची पोरं वर्गात आहेत. मग त्याला विचारलं, का रे तू इथं का बसतोस? तर ते म्हणलं, मी नेहमी इथंच बसतो. अरे पण तू नेहमी इथंच का बसतोस? तर मग ते म्हणले की मी महाराजा मुलगा आहे. मग महाराज असला सर मांगाचा असतील का? तो पहिला विद्यार्थी आहेस आणि तुला विद्यार्थी म्हणून वर्गातच बसायला मिळालं पाहिजे, यातलं त्या पोराला काहीही कळत नव्हतं. भाऊरावांचं मास्तराचं भांडण झालं, काय झालं, त्यांनी त्या मुलाला सरळ उचललं, थेट शाहू महाराजांकडे नेलं. 50 किलोमीटरवर. शाहू महाराजांनी विचारलं भाऊराव पाटला, हे पोरगं कुणाचं आणलंस? त्यांनी इतिहास सांगितला. ठेव म्हणजे त्याला इथं, मी त्याचं शिक्षण करतो. आणि निखिल तुम्हाला सांगतो, आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या एकंदर इतिहासातला एक तुरा आहे. हा एक मानबिंदू आहे की हा मुलगा ज्ञानदेव घोलप, ज्याला अण्णांनी शाहू महाराजांकडे नेऊन हजर केला. शाहू महाराजांनी त्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली. तो मॅट्रिक झाला. मॅट्रिक झाल्यानंतर देखील तो सरकारी नोकरीत गेला नाही. डॉक्टर आंबेडकर लंडनला गेले असताना बार ॲट लॉच्या अभ्यासासाठी त्या काळात त्यांच्या मूक नायक वृत्तपत्राचं संपादन तो करीत होता. आणि एवढंच नव्हे, तर 1920 साली त्याच्या कामाची दखल घेऊन त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्याला या मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा मेंबर केला. तो 1920 ते 23 या सभागृहाचा मेंबर होता. आणि मी सांगतो, आमच्या संस्थेमध्ये देखील त्यांची कळत न कळत एकाच गावातली 2 पाटलाचं एक पोरगं आणि एक महाराजचं पोरगं बोर्डिंगमध्ये आहे. तर या माणसाची त्या महाराच्या मुलावर अधिक माया असायची, कळत न कळत. ती त्या मुलालाही त्याची ऊब कळायची आणि इतरांच्याही ते लक्षात यायचं. अशी त्यांची या प्रश्नावरची, म्हणजे बुद्धाची जी उपेक्षित माणसाबद्दलची जी करुणा होती, तीच प्रचंड करुणा या माणसाची भाऊराव पाटलांमध्ये होती. एनडी, मला ही रयत शिक्षण संस्था जी आहे, कर्मवीर भाऊरावांची एक मोठी देणगी आहे सगळ्या देशालाच. मला सांगा, ही संस्था तुम्ही पुढे चालवली, त्यांच्यानंतर तुमच्याकडे संस्थेचा सगळा भार होता आणि अलीकडेपर्यंत तुम्ही संस्थेचे अध्यक्ष होते. आजच्या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं स्थान काय? आज महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संस्था काम करतात. आम्ही त्यातली एक आहोत, पण आम्ही त्यातली एक आहोत असं आमचं वर्णन करता येणार नाही. आम्ही अशी एक संस्था आहोत की या संस्थेने काही नवे पायंडे पाडलेले आहेत. आज तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 190-92 खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, नॉन ग्रँटेबल. पण असं एकच आमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, की ज्या ठिकाणी आम्हाला सरकारनं दिलेला 15% मॅनेजमेंट कोटा देखील आम्ही वापरीत नाही. एवढंच नव्हे, तर आज आमची ट्रायबलची मुलं, डीएड झालेली मुलं, यांना सुद्धा नोकरी मिळावी गोरगरिबांच्या मुलांना म्हणून आम्ही आत्ता कोणत्याही परिस्थितीत डीएड शिक्षकांच्या नेमणुका सुद्धा मी गेली अनेक वर्षे हा नवा पायंडा पाडला मी, की त्यामध्ये आम्ही त्यांची इंटरव्ह्यूज घेत नाही. त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर जाते आमची. मध्ये गैरव्यवहाराला कुणाला जागाच नाही, सरळ अपॉइंटमेंट ऑर्डर जाते आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना न्याय देतो. आजच्या काळात सुद्धा अशीच संस्था आज आहे, आजही आहे. आणि मी एक वॉचडॉग म्हणून ते जे तिथं पायंडे पाडलेले आहेत ते पायंडे मोडण्याची हिंमत नाही कोणाची.
कारण त्या पांड्यांना जनतेनं सँक्शन दिलेले आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात शेका पक्षापासून केली, शेतकरी कामगार पक्षापासून. तो जो काळ होता स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा, हा काँग्रेसच्या प्रभावाचा काळ होता. तरी सुद्धा तुम्ही शेका पक्षातच राहिलात आयुष्यभर का? त्याचं कारण आहे, मी ही माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसपासूनच केली. राष्ट्रसेवा दलाचा एक सैनिक म्हणून मी राजकारणात आलो आणि राष्ट्रसेवा दलाचा सैनिक म्हणून 47 सालापर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच काम करीत होतो, काँग्रेसचाच भाग होतो. त्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष 47च्या पूर्वी एक उपपक्ष म्हणून काँग्रेसमध्ये काम करीतच होता. तुम्हाला माहिती आहे का, काँग्रेस स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस हा काय राजकीय पक्ष नव्हता. इट वॉज ए पॉलिटिकल फ्रंट, युनायटेड फ्रंट. आणि युनायटेड फ्रंट म्हणून त्यामध्ये अनेक उपपक्ष होते. अगदी काँग्रेस समाजवादी पक्ष, काँग्रेस समाजवादी पक्ष 34 सालापासून होता. एवढंच नव्हे, कुणाच्या लक्षात नसेल, कॉम्रेड डांगे कम्युनिस्ट पक्षाचे एक नेते हे AICCचे मेंबर होते. AICCवर ते निवडून गेले होते. म्हणजे त्या काळात काँग्रेसच्या चळवळीमध्ये उपपक्षांना किंवा वेगळी मतं धारण करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना देखील काँग्रेस पक्षाचं सभासदत्व मिळण्याचा हक्क होता. आणि त्याचं उदाहरण आहे हे, मी कॉम्रेड डांग्यांचं का देतोय तर ते कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि AICCचे मेंबर होते. हे मी उदाहरण मुद्दाम त्यासाठी देतोय की ह्या घटना नव्या तरुणांच्या नजरेत त्या येत नाहीत. 48 साली एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी पहिलं काम केलं. गांधींचा खून झालेला होता, काँग्रेसवाल्यांच्यावरचं सगळं बर्डन संपलेलंच होतं. 48 साली त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून आता पक्षामध्ये कुणीही उपपक्ष असणार नाहीत अशा तऱ्हेचा बंदोबस्त केला. काँग्रेस समाजवादी पक्षाला जयप्रकाश नारायण यांच्या सकट सगळ्यांना बाहेर पडावं लागलं. शेतकरी कामगार पक्षालाही बाहेर पडावं लागलं. आणि त्यांनी 3 ऑगस्ट 1947ला हा जो शेतकरी कामगार पक्ष म्हणून काँग्रेस अंतर्गत पक्ष स्थापन केला होता तोही पक्ष नंतर बाहेर पडला. म्हणजे आम्ही या पूर्वीच्या माझ्या जीवनाची सुरुवात राष्ट्रसेवा दल, काँग्रेस पक्ष याच्यातून होत 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 47 सालामध्ये ह्या ज्या सगळ्या बदल होत होते, या बदलाचाही मी त्यातला साक्षीदार होतो, कसं कसं घडतंय ते. आणि 48 साली मग बाहेर पडल्यानंतर आम्ही. पण मला सांगा, तुम्ही काँग्रेसमध्ये राहिला नाहीत, हा शेतकरी कामगार पक्षात गेलात. हो, गेलो. याचं कारण तुमची मार्क्सवादाची बैठक हे? हा, त्या आम्हाला ही बैठक थोडीशी अशी की एकतर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या सानिध्यामध्ये जे काही आम्हाला ऐकायला मिळायचं, आणखीन काय मिळायचं. आणि त्या काळात पहिली रिॲक्शन काँग्रेसमधनं बाहेर पडण्याची का, त्यावेळेला काँग्रेस पक्षानं स्वतःच्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या साऱ्या आश्वासनावर बोळा फिरवून काम केल्यामुळे जी प्रतिक्रिया तयार झाली त्या प्रतिक्रियेचा मी एक घटक होतो. आणि म्हणून मी आपोआप अलगद विरोधी पक्ष म्हणून काम करायचं तुम्ही ठरवलं. पवार इफेक्ट पासून तुम्ही दूर कसे राहिलात? पवार माझे नातेवाईक असणं हा त्यांचाही गुन्हा नाही आणि माझाही गुन्हा नाही असं मानतो. हा, ठीक आहे. परंतु मी माझ्या तत्वाशी जोपर्यंत इमानदार आहे तोपर्यंत मला त्यांच्या भूमिका काय आहेत ह्याच्याशी मला काही देणे घेणं नाही आहे.